नमस्कार. सह्याद्रीच्या या हिरव्यागार आणि अगदी सिनेमॅटिक वाटाव्या अशा नैसर्गरम्य वातावरणात आजच्या या खास प्रवासात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा पवित्र यात्रेची माहिती घेणार आहोत जी कोणी माणसाने नाही तर खुद्द निसर्गाने स्वयंभू रूपात साकारली आहे. हो, आपण बोलतोय महाराष्ट्राच्या लाडक्या अष्टविनायकांबद्दल. आता एक विचार करा, सह्याद्रीच्या या अथांग पर्वतरांगांमध्ये विखुरलेले हे 8 स्वयंभू पाषाण महाराष्ट्राच्या अध्यात्माच्या अगदी खोलवर असलेल्या मुळांशी कसे जोडले गेले असतील. म्हणजे यामागे नक्की काय रहस्य असेल, हा प्रश्न खरंच खूप विचार करायला लावणार आहे, नाही का? तर चला, या रहस्याच्या थोडं खोलात जाऊया. अष्टविनायक हा मूळचा संस्कृत शब्द. याचा अगदी सोपा अर्थ म्हणजे 8 गणपती. आणि स्वयंभू म्हणजे काय? तर अशा देवता ज्या कोणत्याही मूर्तिकाराने घडवलेल्या नाहीत, तर निसर्गाच्या कुशीतून त्या स्वतःहून प्रकट झाल्या आहेत. आणि बघा, हीच तर या संपूर्ण यात्रेची खरी ताकद आणि मूळ संकल्पना आहे. आजच्या या सादरीकरणात आपण ही संपूर्ण यात्रा अगदी एखाद्या खऱ्याखुऱ्या भाविकासारखीच अनुभवणार आहोत. म्हणजे मोरगावपासून सुरू होणारा आपला हा प्रवास महाड, लेण्याद्री आणि ओझर मार्गे पुन्हा मोरगावला कसा पूर्ण होतो आणि वाटेत ह्या मंदिरांचं जे काही अद्भुत स्थापत्य आपल्याला पाहायला मिळतं, ते सगळं आपण टप्प्याटप्प्याने उलगडणार आहोत. तर आपल्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्याकडे वळूया. ही यात्रा म्हणजे एक अतिशय सुंदर आणि भव्य असा भौगोलिक प्रवास आहे, जो पुणे, रायगड आणि अहमदनगर या 3 जिल्ह्यांमध्ये एका विशाल वर्तुळाकार मार्गाने पसरलेला आहे. निसर्ग आणि देवत्व यांच्यात किती घट्ट नातं आहे हे बघायचं असेल ना, तर हे नक्की बघा. प्रत्येक मंदिर हे एकतर एखाद्या शांत नदीच्या काठी वसलेलं आहे किंवा अगदी थेट पर्वताच्या कुशीत. जसं की करा नदीकाठचा मोरेश्वर, भीमा नदीकाठचा सिद्धिविनायक, अंबा नदीकाठचा बल्लाळेश्वर किंवा थेट सह्याद्रीच्या गुहांमध्ये जाऊन बसलेला आपला गिरिजात्मक. अगदी निसर्गाशी एकरूप झालेली ही रूपं आहेत. पण इथे एक गोष्ट आवर्जून लक्षात घेण्यासारखी आहे. शास्त्रानुसार ही यात्रा एका अतिशय काटेकोर अशा शास्त्रोक्त पद्धतीनेच पूर्ण करावी लागते. म्हणजे कसं? तर यात्रेची सुरुवात ही नेहमी मोरगावच्या मयुरेश्वरापासूनच करायची. त्यानंतर क्रमाने बाकीच्या 7 मंदिरांचं दर्शन घ्यायचं आणि सर्वात शेवटी पुन्हा मोरगावला येऊनच यात्रेची सांगता करायची. कारण जिथून सुरुवात झाली तिथेच शेवट केला तरच हे आध्यात्मिक चक्र खऱ्या अर्थाने पूर्ण होतं. चला तर मग आता या भक्तीच्या प्रवासाचा प्रत्यक्ष आरंभ करूया. सुरुवात करूया मोरगाव ते पाली या टप्प्यापासून. करा नदीच्या त्या अतिशय शांत आणि नयनरम्य किनाऱ्याचं चित्र जरा डोळ्यांसमोर आणा बघू. तिथूनच आपल्या या यात्रेची सुरुवात होतीये. हे आहे मोरासारखा आकार असलेलं मोरगाव आणि इथले मयुरेश्वर. आता इथली वास्तुकला बघा, ती फारच वेगळी आहे. अगदी एखाद्या मस्जिदीसारखी दिसते. मोगलांच्या आक्रमणांपासून मंदिराचं रक्षण करण्यासाठी मुद्दाम अशी रचना केली गेली होती. असं म्हणतात की सिंधुरासुराचा वध करण्यासाठी साक्षात गणपती इथे मोरावर स्वार होऊन आले होते. आणि इथे एक सगळ्यात थक्क करणारी गोष्ट म्हणजे या गणपती मंदिराच्या अगदी समोर एक मोठा नंदी विराजमान आहे. गणपतीच्या मंदिरात नंदी? हे खरंच अत्यंत दुर्मिळ आहे, जे सहसा फक्त शिवमंदिरांमध्येच पाहायला मिळतं. आता अजून एक भारी गोष्ट सांगते. गणपतीच्या सोंडेची दिशा. या अष्टविनायकांपैकी 7 मूर्ती या डाव्या सोंडेच्या आहेत, ज्या सुख आणि शांती देतात आणि त्यांची पूजा करणंही तुलनेने सोपं असतं. पण भीमा नदीच्या सुंदर पार्श्वभूमीवर वसलेल्या सिद्धटेकचा हा सिद्धिविनायक मात्र उजव्या सोंडेचा आहे. ही मूर्ती अत्यंत कडक आणि सामर्थ्यशाली मानली जाते. असं म्हणतात की या उजव्या सोंडेच्या गणपतीची उपासना केल्यावर अतिशय त्वरित यश आणि सिद्धी प्राप्त होते. यानंतर आपण येतो ते पालीच्या बल्लाळेश्वराकडे. एका झाडाला बांधलेला, रक्ताळलेल्या अवस्थेत असूनही सतत गणपतीचा जप करणारा, ही कथा आहे बालभक्त बल्लाळाची. त्याच्या या अफाट भक्तीवर प्रसन्न होऊन देवाने इथे वास्तव्य केलं. तुम्हाला ऐकून नवल वाटेल, पण संपूर्ण अष्टविनायक चक्रातील हे एकुलतं एक असं मंदिर आहे जे देवाच्या नावाने नाही तर एका भक्ताच्या नावाने ओळखलं जातं. किती विलक्षण आहे ना हे. इथून आता आपण यात्रेच्या मध्यंतरात प्रवेश करतोय. महाड ते लेण्याद्री, रायगड जिल्ह्याच्या त्या अतिशय सुंदर हिरव्यागार निसर्गातून प्रवास करत आपण आता पुन्हा एकदा पुणे जिल्ह्याकडे वळणार आहोत. आणि इथे सगळ्यात लक्ष वेधून घेणारी गोष्ट कोणती असेल तर महाडच्या वरदविनायक मंदिरातील तो नंदादीप, जो विचार करा 1892 सालापासून आजतागायत अखंड जळतोय.
हे अखंड भक्तीचं अक्षरशः एक जिवंत प्रतीक आहे. आणि हो, इथे भाविकांना थेट गाभाऱ्यात जाऊन मूर्तीला स्पर्श करण्याची एक विशेष परवानगी आहे. यानंतर आपण जातो ते मुळामुठा नदीच्या संगमावरील थेऊरच्या चिंतामणीकडे. एका राक्षसाकडून चिंतामणी हे रत्न परत मिळवून त्यांनी ते कपिल ऋषींना दिलं आणि भक्तांच्या सर्व चिंता दूर करण्याचा आश्वासन दिलं, अशी ही सुंदर आख्यायिका आहे. आता जरा एक मोठा श्वास घ्या, कारण आता आपल्याला चढायच्या आहेत तब्बल 307 पायऱ्या. होय, लेण्याद्रीच्या डोंगरात कोरलेल्या गुहांमध्ये अगदी लपून बसलेल्या गिरिजात्मक मंदिरापर्यंत पोहोचायचा असेल तर हा थोडा दमछाक करणारा पण तितकाच थक्क करणारा प्रवास आपल्याला करावाच लागतो. अष्टविनायकांपैकी हे एकमेव असं मंदिर आहे जे एकाच अखंड पाषाणातून डोंगरदरीत कोरलेलं आहे. याच ठिकाणी माता पार्वतीने पुत्राच्या प्राप्तीसाठी तब्बल 12 वर्षे कठोर तपश्चर्या केली होती. या गुहेची रचना इतकी कमाल आहे ना, या एवढ्या मोठ्या आणि विस्तीर्ण सभामंडपाला आधार देण्यासाठी एकही खांब नाहीये. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे इथे विजेची अजिबात गरजच भासत नाही. बाहेरून येणारी सूर्याची सोनेरी किरणे पूर्ण दिवसभर या गुहेला अगदी नैसर्गिकरित्या प्रकाशित करत असतात. अगदी अचंबित करणारा आर्किटेक्चर. आता आपण आलोय यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात, ओझर ते रांजणगाव. इथून पुढे आपल्या पौराणिक कथा थोड्या मोठ्या युद्धांकडे आणि विजयाच्या सुवर्णमय वैभवाकडे वळतात. विघ्नहर्ता ही संकल्पना नक्की किती विशाल आहे ना, हे इथल्या दर्शनाने अगदी स्पष्ट होतं. कुकडी नदीच्या शांत काठावर ओझरचं हे सुंदर मंदिर वसलेलं आहे, ज्याला एखाद्या किल्ल्यासारखी मजबूत तटबंदी आहे. इथे विघ्नेश्वर विराजमान आहेत. विघ्नासूर नावाच्या राक्षसाचा पराभव करून त्यांनी हे नाव धारण केलं होतं. या मंदिराच्या शिखरावर असलेला सोन्याचा कळस त्या विजयाची साक्षी देत अगदी डौलाने उभा आहे आणि अतिशय विलोभनीय दिसतो. यानंतर दर्शन घेऊया रांजणगावच्या महागणपतीचं. अशी कथा आहे की त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध करण्यापूर्वी स्वतः भगवान शिवाने इथे गणपतीची प्रार्थना केली होती. ही कथाच स्पष्ट करते की महागणपती हे गणगायाचं सर्वात उग्र आणि शक्तिशाली रूप आहे. मावळत्या सूर्याच्या त्या सिनेमॅटिक आणि सोनेरी प्रकाशात जेव्हा आपण ही मूर्ती पाहतो ना, तेव्हा तिचं तेज खऱ्या अर्थाने आणखीनच प्रखर आणि दैवी भासतं. आणि इथे आपलं हे पवित्र आध्यात्मिक चक्र पूर्णत्वाकडे जातं. पण जसं आपण आधी पाहिलं होतं, 8ही मंदिरांचं दर्शन घेतल्यानंतर त्यातून निर्माण झालेली ती अफाट दैवी ऊर्जा सामावून घेण्यासाठी आणि यात्रेची अधिकृत सांगता करण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा मोरगावला परत येणं अगदी अनिवार्य असतं. हा परतीचा प्रवासच या यात्रेला खऱ्या अर्थाने पूर्णत्व देतो. आता ह्या प्रवासाच्या अगदी अंतिम टप्प्याकडे आपण वळूया. स्थापत्य आणि आध्यात्मिक महत्त्व. ही सर्व देवळं आणि आजूबाजूचा हा रंगीबेरंगी अत्यंत वास्तववादी निसर्ग ज्या ऐतिहासिक वास्तुकलेमुळे आजवर इतक्या खंबीरपणे टिकून आहे, त्यावर एक नजर टाकूया. इथलं मंदिर स्थापत्य म्हणजे ना, 13व्या शतकातील प्राचीन इंजिनिअरिंग आणि 18व्या शतकातील पेशव्यांची भक्ती यांच्यातील एक अतिशय सुंदर पूल आहे. स्थानिक काळ्या पाषाणात सिमेंटचा जराही वापर न करता उभारलेली हेमाडपंथी शैली आणि नंतर पेशवे काळात त्यात जोडले गेलेले ते भव्य लाकडी सभामंडप आणि नगारखाने. जेव्हा उत्सवाच्या रात्री मंदिराबाहेरील उंच दगडी दीपमाळा दिव्यांनी उजळल्या जातात ना, तेव्हा ते दृश्य खरोखरच डोळ्यांचं पारणं फेडणारं असतं. आणि हो, ही मंदिरे म्हणजे केवळ जुन्या वास्तू नाहीत बरं का, ती वर्षभर एका अनोख्या चैतन्याने स्पंदित होत असतात. माघ महिन्यातील गणेश जयंतीचे उत्सव असू देत, श्रावणातील विशेष पूजा, भाद्रपदातील गणेश चतुर्थीचा तो अफाट उत्साह किंवा मग कार्तिक महिन्यातील ओझरचा दीपोत्सव असू देत, हे सर्व सण आणि उत्सव आपल्या या प्राचीन सांस्कृतिक इतिहासाला आजच्या जिवंत परंपरेशी अगदी घट्ट जोडून ठेवतात. तर या सादरीकरणाच्या शेवटी जाता जाता एका गोष्टीवर नक्की विचार करा. या 8 पवित्र पाषाणांच्या केवळ एका भौगोलिक चक्रापलीकडे जाऊन पाहिलं तर ही खरी अष्टविनायक यात्रा आपल्या आतल्या आत्म्याचा, आपल्या खऱ्या स्वरूपाच्या परिवर्तनाचा मार्ग तर राखत नाही ना. याच एका शांत आणि सखोल विचारासह अष्टविनायक यात्रेच्या या सुंदर प्रवासात सहभागी झाल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार.